स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या बुलेटिनमधून। महाराष्ट्र सुपरफास्ट। एसटीमध्ये 3 वर्षांसाठी 17,450 कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती। 30,000 रुपये किमान वेतन मिळेल। येत्या 2 ऑक्टोबरपासून निविदेची प्रक्रिया। जयंत पाटील यांच्यावरती गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये बंदची हाक। राष्ट्रवादीकडून पेठ सांगली रोडवरती रास्ता रोको। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन। आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। सांगली शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपशब्द बोलल्यानंतर पडळकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सिंधुदुर्गामध्ये जयंत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आला। जोडे मारून पुतळ्याला काळं फासत गोपीचंद पडळकर यांचा निषेध। कोल्हापूरमध्ये गोपीचंद पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाच्या बाहेर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती दगडफेक झाली तेव्हा अतुल सावे हे कार्यालयामध्ये होते। दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या उमरखेडमध्ये आदिवासी बांधवांचा विशाल मोर्चा। आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी चालू देणार नाही असं म्हणत एल्गार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन। मोरेंनी केलं होतं संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य। संजय राऊत यांना घरामध्ये घुसून मारण्याची दिली होती धमकी। ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधामध्ये आंदोलन। शिवसेनेच्या वतीनं आनंद दिघे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध। गरब्यामध्ये मुस्लिम किंवा इतर धर्मीयांना येऊ देऊ नका। विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन। आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश करण्याच्या हिंदूंना सुद्धा सूचना। संजय राऊतांना घरामध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याच्या नंतर घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ। भांडूप या मैत्री निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। भाजपच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवरात्री उत्सवाची तयारी सुरू आहे। आमदार सुनील राऊत यांच्या माध्यमातून विक्रोळीमध्ये मराठी दांडियाचं आयोजन। संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्याच्या नंतर भाजपकडून जोरदार टीका। हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा करत आहेत असं म्हणत भाजपकडून ट्रोलिंग सुरू आहे। बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला धुळ्यामधून अटक झाली आहे। गेल्या 6 दिवसांपासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईमध्ये 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवरती तात्पुरती बंदी आहे। 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी। बुलेट ट्रेनच्या शिळफाटा बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये बोगद्याचं खोदकाम कंट्रोल ब्लास्टिंग करून बोगद्याचा शेवटचा भागही तोडला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह एरो सिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी। हा मार्ग थेट एरो सिटी आणि तरघर या रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे। मुंबईमध्ये हिवताप डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। डासांच्या उत्पत्ती रोखण्यासाठी धूर फवारणी। आरोग्य व्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे। म्हाडाच्या 149 दुकानांच्या लिलावाचा निकाल शुक्रवारी जाहीर। केवळ 70 दुकानांची विक्री। उर्वरित 79 दुकानांच्या विक्रीचं म्हाडाच्या समोर मोठं आव्हान आहे। एसआरएचं घर लगेचच विकलं तर ताबा काढून घ्या। हायकोर्टाचे महत्वाचे आदेश। 800 पैकी 400 लाभार्थींनी घरं विकल्याचं उघड झालंय। त्यामुळे प्रकल्प बाधितांना ही घरं देण्याचे आदेश। जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये स्वच्छता अभियान। वर्सोवा इथल्या वेसावे समुद्र किनारपट्टीची मंत्री नितेश राणेंकडून स्वच्छता। सांगली पालिकेमध्ये एकाच वेळी 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या। 5 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्यांच्या बदल्या। कामकाज भ्रष्टाचार मुक्त आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या कामकाजाची सुद्धा माहिती व्हावी म्हणून निर्णय।
पिंपरी चिंचवडमधील जनता दरबारामध्ये अजितदादांकडे एका आजोबांची तक्रार. आजोबांकडून पिंपरी चिंचवड पालिकेची पोलखोल. बोधे कुटुंबियांच्या घरासमोरील रस्ता 5 फूट खाली असल्यामुळे पार्किंगची समस्या. आजोबांना गाडी बदलण्याचा पालिकेचा अजब सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये 24 तासात शासकीय रुग्णालयामध्ये जन्मलेल्या 42 मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पुढील वर्षभरात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबांना 2 चंदनाची झाडं सुद्धा दिली जाणार आहेत. पुण्यात पान दुकानामध्ये माकडाचा धुमाकूळ. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणाच्या नंतर अधिकाऱ्यांनी नागरिकांना माकडांना खाऊ न घालण्याचं आवाहन केलंय. पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव बायपासवरती गॅस वाहतूक करणाऱ्या गाडीमधून महामार्गावरती गॅस गळती झाली. अचानकपणे गॅस गळती सुरू झाल्यामुळे नारायणगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण. गॅस गळतीवरती नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश. बँकॉकवरून पुण्यामध्ये आणलेलं 5.25 किलो ड्रग्ज जप्त. ड्रग्जची किंमत 2,61 लाख रुपये. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इंटेलिजन्सची कारवाई. एकाला अटक. सांगलीच्या कवठे महांकाळमधील डॉक्टरांच्या घरावरील बोगस आयकर छाप्याच्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक झाली आहे. 1 किलो 410 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,60,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. पुण्याच्या आरटीओ कार्यालयामध्ये झाड कोसळल्याची घटना. काल संध्याकाळच्या घटनेमध्ये झाड पडून 2 गाड्यांचं नुकसान झालंय. तर या घटनेमध्ये 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. 2 तास समाजासाठी या उपक्रमाच्या अंतर्गत रहिमतपूर इथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते महिलांचा सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रहिमतपूर इथे महिला मेळाव्याचं आयोजन. कोल्हापूरमध्ये रात्री जोरदार पाऊस. राजाराम बंधारा पाण्याखाली. रात्रीच्या पावसामुळे पंचगंगेची पाण्याची पातळी सुद्धा झपाट्यानं वाढली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेलं कोयना धरण 100% भरलंय. सातारा जिल्ह्यामधील इतर प्रमुख धरणं देखील 100% भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. साताऱ्यामधल्या कास पठाराच्या जवळ आढळलं अतिदुर्मिळ ॲटलॉस लॉथ फुलपाखरू. दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळणारं हे फुलपाखरू सह्याद्रीमध्ये आढळल्यामुळे पश्चिम घाटामधील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आलाय. साताऱ्यामधील मोती चौकामधील प्रतापसिंह मंडळाच्या आईसाहेब देवीचा आगमन सोहळा संपन्न. पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक. सांगलीमध्ये 3 दिवसीय फळ महोत्सवाचे आयोजन. या महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यामधील ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, पेरू, सीताफळ, इतर फळ उत्पादकांना विक्रीसाठी मोफत स्टॉल देण्यात आले. आमदार रोहित पवार भर आमसभेमध्ये अधिकाऱ्यांवरती भडकले. तक्रारकर्त्याची बाजू घेऊन माईकवरूनच त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलंय. कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांच्या सोबत आमसभा होती. गटाराच्या निकृष्ट कामाविषयी त्यांनी अरेरावी करत जाब विचारला. त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 3 ते 4 पत्रकार गंभीररित्या जखमी झाले. शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार सुरू आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधील वडनेर खाकुर्डी इथे कांदा भावामधील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी. योग्य निर्णय न झाल्यास नाशिक मुंबई महामार्ग रोखण्याचा इशारा. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको. नाशिक संभाजीनगर रस्त्यावरच्या एरंडगाव इथे प्रहार संघटनेतर्फे कांद्यासाठी आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून मोदींच्या फोटोला कांद्याच्या माळा घालण्यात आल्या. सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तोळ्याला दर 1,14,300 रुपयांवर गेलाय. अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदर घटवल्याचा परिणाम. अमेरिकेनं विविध देशांवरती लादलेल्या टॅरिफमुळे सोनं महागलंय. महाराष्ट्रामधील 5वं शक्तीपीठ खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नाशिकचं ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची लगबग. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराचा गाभारा फुलांनी आणि पताकांनी सजवला. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा. नशेमध्ये एका व्यक्तीला अर्वाची शिवीगाळ करत मारहाण. धिंगाणा घालणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
धुळे चाळीसगाव महामार्गावरती एका दुकानाला आग लागली. दुकानामधलं साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. वाल्मी कराडचा राईट हँड कुख्यात गोट्या गीतेवरील मकोका रद्द. परळीमधील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नामध्ये दाखल होता मकोका. पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरचा मकोका रद्द केलाय. नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या टप्प्याला परभणीच्या सेलूमधील 10 गावांचा विरोध आहे. एका एकरला 1,60,000 रुपये इतका मोबदला ठरल्यामुळे शेतकरी संतापले. या सर्व शेतकऱ्यांची जरांगेंनी भेट घेतली आहे. लातूर जिल्ह्यामधल्या 20 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी. शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या 3 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा होता. मात्र पाणी आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावरती जामखेड इथे रस्ता वाहून गेला. परिणामी बीडवरून अहिल्यानगरच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद झाली. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका नदीकाठावरच्या गावांना बसलेला आहे. खरीपामधील कापूस, तूर, उडीद यासह सीताफळ, केळी या फळबागा पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. बीडमधल्या केज पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. केज पोलीस ठाण्यामध्ये याविरोधात गुन्हा दाखल झालाय. तुळजापूरमधील मुख्य जुन्या बस स्थानकाला आई तुळजाभवानीचं नाव, तर तुळजापुरामधील जुन्या मात्र नूतनीकरण केलेल्या बस स्थानकाला आता छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येत आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. तुळजापूरमध्ये 25,000 भाविकांनी उभारला दर्शन मंडप. वॉटरप्रूफ दर्शन रांग मंडपामधून तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जाता येईल. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये जय्यत तयारी. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके आणि काँग्रेसचे प्रल्हाद डगवार यांच्यासोबत 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. गोंदियाच्या तिरोड्यामधील मुंडीकोटामध्ये विविध मागण्यांसाठी प्रहारचं आंदोलन. मुंडीकोटा इथे पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करावी या मागणीसह इतर आणखी काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. भंडाऱ्यामध्ये पाणंद रस्त्याच्या कामामध्ये मोठा घोटाळा. कधी काम न केलेल्या ग्रामस्थांच्या खात्यामध्ये पैसे. 75% हिस्सा मागण्याचा ठेकेदारांवरती आरोप आहे. नीलज बुद्रुक गावामधल्या नागरिकांनीच भ्रष्टाचार उघडकीस आणलाय. साकोलीमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी 5 दुकानं फोडली. गल्ल्यामधील रक्कम चोरत असताना हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये पिकअपची ओव्हरटेक करत असताना ट्रकला धडक बसली आणि गो तस्करी उघडकीस आली आहे. नागपूरच्या कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 34 जनावरांची सुटका. जवाहर नगर पोलिसांची कारवाई. वर्ध्यामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका व्यक्तीची 4,50,000 रुपयांची फसवणूक. तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पंढरपूरवरून वाशिमच्या दिशेनं परतत असताना वाशिमच्या कळंबा महाली इथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक बसली आहे. या अपघातामध्ये 8 प्रवासी जखमी झाले. वाशिममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी आणि नाले तुडुंब भरले आहेत. पाणंद रस्ता वाहून गेल्यामुळे पिंपरी हनुमान गावामधील 50 शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झालाय. सुनील तटकरे यांना लंडनमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारत भूषण पुरस्कार. उद्या राष्ट्रवादीकडून कर्जतमध्ये सुनील तटकरे आणि त्यांच्या पत्नी वरदा तटकरे यांचा जाहीर नागरी सत्कार. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक.